नमस्कार. मॉन्ट्रियल मराठी मंडळाच्या एका महत्वाच्या टप्प्यावर आज आपण बोलतोय. 1 जून 2025ची जी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली त्याचं इतिवृत्त आपल्याकडे आहे. आणि यात मंडळाच्या भविष्यासाठी काहीतरी महत्वाचं ठरलेलं दिसतंय. सगळ्यात मोठी बातमी म्हणजे एक नवी कार्यकारिणी समिती निवडली गेली आहे. हो. ही खरंच एक महत्वाची म्हणजे लक्षणीय म्हणता येईल अशी घडामोड आहे. कारण मागची समिती बरखास्त झाली होती. त्यानंतर काही काळ सल्लागार समितीने सगळं सांभाळलं आणि आता या सभेतून एक नवी उत्साही टीम पुढे आलेली दिसतीये, जी मंडळाच्या कामाला एक नवी दिशा देऊ शकेल असं वाटतंय. हे इतिवृत्त म्हणजे सभेच्या कामकाजाची ऑफिशियल नोंद असते ना, ती दाखवते की काहीतरी ठोस पावलं उचलली आहेत. अगदी. आणि मला वाटतं की ही जी नवीन समिती आहे तिची रचना पण खूप विचारपूर्वक केलेली दिसतीये. म्हणजे अनुभवी आणि तरुण सदस्य यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न दिसतोय. नावं बघितली तर मृणालिनी देशपांडे, प्रभा नायक, रेवती आणि अभिषेक असेरकर, विशाल आणि कोमल कांबले, निनाद पुराणिक आणि सुवेद जयवंत अशी ही टीम आहे. आता त्यांच्यासमोर पहिलं आव्हान असणार आहे की वार्षिक सदस्यत्व शुल्क ठरवायचं आणि सभासद नोंदणी परत सुरू करायची आणि मग कार्यक्रमांचं नियोजन. बरोबर. आणि हे मिश्रण खूप महत्वाचं आहे, नाही का? अनुभव आणि नवी ऊर्जा एकत्र येणं हे कोणत्याही संस्थेसाठी चांगलं असतं. आणि तुम्ही म्हणालात तसं सदस्य नोंदणी आणि शुल्क निश्चिती हे तर अगदी पायाभूत काम आहे. आर्थिक स्थैर्यासाठी आणि पुढचे कार्यक्रम करायला निधी उभा करण्यासाठी हे आवश्यक आहेच. म्हणजे या पायावरच पुढची इमारत उभी राहील. हे फक्त ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काम नाहीये, तर मंडळाला पुन्हा उभं करण्याची ही सुरुवात आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि याच नियोजनाचा एक भाग म्हणून असं दिसतंय की सभासदांची जास्त माहिती गोळा करायचा निर्णय झालाय. भौगोलिक आणि वयोगटानुसार माहितीसाठी एक गुगल फॉर्म लवकरच पाठवला जाईल असं इतिवृत्तात म्हटलेलं आहे. यातून काय साधायचंय नक्की? याचा थेट परिणाम कार्यक्रमांच्या प्लॅनिंगवर होईल. म्हणजे बघा ना, आपल्याला कळेल की कोणत्या एरियामध्ये जास्त सदस्य राहतात किंवा कोणत्या एज ग्रुपचे सदस्य जास्त ॲक्टिव्ह आहेत. हे समजलं की मग त्यानुसार कार्यक्रम ठरवणं जास्त सोपं जाईल. समजा तरुण जास्त असतील तर त्यांच्या इंटरेस्टचे काहीतरी वेगळे कार्यक्रम घेता येतील किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळ्या सोयीचे उपक्रम करता येतील. हा जो डेटा आधारित अप्रोच आहे ना, तो प्लॅनिंगला जास्त प्रभावी बनवू शकतो. हो, हे महत्वाचं आहे. आणि याच संदर्भात व्हॉट्सॲप ग्रुप्समधले जे सदस्य आहेत त्यांची पडताळणी करण्याचा पण उल्लेख आहे इतिवृत्तात. असं म्हटलंय की मागील काही घटनांमुळे याची गरज वाटली. आता त्या घटना काय होत्या याचा तपशील नाहीये, पण सदस्य खरोखर मंडळाशी जोडलेले आहेत आणि इंटरेस्टेड आहेत हे बघणं महत्वाचं वाटतंय, नाही का? नक्कीच. तपशील नसला तरी त्याचा उद्देश स्पष्ट दिसतोय. म्हणजे संवाद आणि सहभाग जास्त व्यवस्थित व्हावा. खरी सदस्य संख्या आणि त्यांची व्यवस्थित माहिती मिळाली की मंडळाच्या कामात जास्त पारदर्शकता आणि कार्यक्षमता येईल. गोळा केलेल्या माहितीमुळे लोकांच्या गरजा काय आहेत हे जास्त चांगलं कळेल आणि त्यानुसार प्रतिसाद देता येईल. एक प्रकारे ही मंडळाचं जे काही गव्हर्नन्स आहे त्याला अधिक मजबूत करण्याची प्रक्रिया आहे. आणि हे सगळं म्हणजे इतिवृत्त सांगतं की 23 सदस्य हजर होते आणि त्यांच्या सहमतीने हे निर्णय झालेत. म्हणजे एका सामूहिक निर्णय प्रक्रियेतून हे बदल येत आहे, हे पण चांगलं आहे. निश्चितच. तर एकूण चित्र असं दिसते की मॉन्ट्रियल मराठी मंडळ एका नव्या आणि जास्त ऑर्गनाइज्ड अशा पर्वाकडे वाटचाल करते. नवीन समिती आहे, कामाची योजना स्पष्ट दिसतीये, माहितीवर आधारित नियोजन आहे आणि पडताळणीवर भर आहे. हे सगळं एका सशक्त भविष्याकडेच इशारा करते. आणि हे इतिवृत्तासारखे डॉक्युमेंट्स नीट जतन करणं हे सुद्धा चांगल्या गव्हर्नन्सचाच भाग आहे. बरोबर. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार मनात येतोय. ही जी नवी समिती आहे आणि त्यांच्या या योजना आहेत त्या यशस्वी होण्यासाठी फक्त सदस्य म्हणून नाही तर एक हितचिंतक म्हणून मॉन्ट्रियल मराठी समुदायातला प्रत्येक जण अजून जास्त सक्रियपणे आणि सकारात्मक पद्धतीने कसं योगदान देऊ शकेल यावर नक्की विचार करायला हरकत नाही. पुढील अपडेट्स तर लवकरच येतीलच. तोवर धन्यवाद आणि आपला लोभ असावा.